आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्मशांती देवो, ही सदिच्छा. तर नमस्कार मित्रांनो, मुळात आजच्या धावपळीत भगवद्गीतेचा सार इतकाच आहे की अर्जुनाने बदल केला, भीष्माने स्वीकार केला आणि कर्णाने त्याग. आयुष्य खूप सोपं आहे, पण मित्रांनो आपणच त्याला किचकट करून बसतो. आपल्याकडून जे बदलता येतं ते बदलायला हवं, जे बदलता येत नाही ते स्वीकारायला हवं आणि जे स्वीकारता येत नाही ते सोडून द्यायला हवं. जे झालं ते चांगलं झालं, जे होत आहे ते चांगलं होत आहे आणि जे होईल ते चांगलंच होईल. माणसाला हे सत्य स्वीकारायला जमलं, की समजायचं त्याला अख्ख्या आयुष्याचं सार समजलं. मित्रांनो, युग कोणताही असो, येथे कौतुकापेक्षा जास्त अपमान केला जातो. कारण कर्णाचं दान झाकलं गेलं आणि सूतपुत्र ही ओळख पुढे आणण्यात आली. तुम्ही किती योग्य आहात यापेक्षा तुम्ही कसे चुकीचे आहात हे ठरवण्यासाठी तुमच्याच लोकांची धडपड चाललेली असते. तरीही तुम्ही स्वतःला योग्य सिद्ध केलं तर योगायोग म्हणून मग त्याच जखमावर इथे मलमपट्टी केल्या जातात. कारण इथे सत्य लगेच स्वीकारलं जात नाही. आधी त्याची परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेत दडून राहावं इतकंच आपल्या हातात असतं. कारण मित्रांनो, मृत्यू मेलेल्या माणसाचं काही नेत नाही. ती जिवंत माणसांना चुकीच्या वेळांची, न बोललेल्या शब्दांची, उशिरा उमगलेल्या प्रेमाची आयुष्यभरासाठी शिक्षा देत राहते. म्हणून मित्रांनो, भगवंताने दिलेलं आयुष्य नीट जगा, आपली कर्तव्य ओळखा आणि ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.